डिफरन्शिएशन तुम्हाला एक महत्त्वाचा लेसन आहे, तो 11वी मध्ये पण आहे आणि 12वी मध्ये सुद्धा आहे तो. तर आपण हे दोन्ही प्रकारचं बेसिक पासून घेतो. आपण हे बेसिक मध्ये सुरुवातीला फर्स्ट लेवल, सेकंड लेवल आणि थर्ड लेवल टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत. आपण फर्स्ट लेवलचे सूत्र तुम्हाला इथे दिलेले आहे. तुमचा पहिला फॉर्म्युला आहे तो हे डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n आहे, इक्वल टू n इंटू x रेज टू n मायनस 1. हे तुमचा पहिला फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ k की कोणताही कॉन्स्टंट टर्म असेल तर त्या डेरिव्हेटिव्ह किती येतो 0 येतो. कोणताही कॉन्स्टंट टर्म त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1/2 रूट x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x इनटू log a आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x मायनस 1/x स्क्वेअर आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x रेज टू n मायनस n/x रेज टू n प्लस 1. आता इथे लिहिले मी हा 14 फॉर्म्युला, तर तुम्ही तो काय करा तसंच ह्या कंटिन्यू करू. हे नंबर 8 तिथे लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल टू काय करा हे 1/x करा. आता मग इथे सिक्वेन्स मध्ये थोडा चेंज करायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय झालं रे cos x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय होतो मायनस sin x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इनटू tan x होतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x मायनस cosec x इनटू cot x आहे. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x cosec कसं काय होतं मायनस cosec इनटू cot x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x x स्क्वेअर x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x मायनस cosec स्क्वेअर x आहे. अशा पद्धतीने तुमचे फॉर्म्युला झाले. आता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स ऑफ x 1/√1 मायनस x स्क्वेअर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स ऑफ x मायनस 1/√1 मायनस x स्क्वेअर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x 1/1 प्लस x स्क्वेअर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स ऑफ x मायनस 1/1 प्लस x स्क्वेअर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनवर्स ऑफ x 1/x अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec इनवर्स ऑफ x मायनस 1/x इंटू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे 20 फॉर्म्युले आहेत. ओके. इन दिस वे वी हॅव 20 फॉर्म्युले. आपल्याकडे किती फॉर्म्युले आहेत आपल्याकडे 20 फॉर्म्युले आहेत. ओके. तर हे सर्वांना लिहून घ्यायचं आहे. नुसतं लिहायचंच नाही तर हे पूर्णपणे बाहेर करायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम्स लगेच घ्यायचे आहेत. डिफरन्शिएटिंग विद्यार्थ्यांना आता आपण फर्स्ट लेवलचे फॉर्म्युले सिंपल घेतो आहोत. इथं मी 10 प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. त्याचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. लेट y इक्वल टू दिलेले sin x प्लस cos x आहे. आता इथे काय लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असं लिहायचं. y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो dy/dx. आता इथं ऍक्शन घ्यायचं काय dy/dx ऑफ काय घ्यायचं आहे sin x घ्यायचं प्लस काय करायचं dy/dx ऑफ काय घ्यायचं बरोबर हे cos x घ्यायचं. ओके. आता sin x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो आपल्याला सूत्र दिलेलं आहे ते किती होतं रे cos x होतो. cos x चा किती होतं रे बरोबर हे मायनस sin x. तर अशा पद्धतीने आपला काय होतो हा पहिला प्रॉब्लेम आपला क्लिअर झालेला आहे. हा पहिला प्रॉब्लेम काय झालेला आहे सॉल्व्ह झालेला आहे. समजलं का साक्षी. ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो cos x. ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो मायनस sin x येतो. सूत्र लिहून दिलेले आहे. ज्यांना ही 20 फॉर्म्युले पाठ आहे त्यांना प्रत्येक प्रॉब्लेम करता येणार आहे. आता हे बघा रे आता मी काय करतो आहे हे लेट y इक्वल टू काय घेतोय मी आता इथं e रेज टू x घेतो आहे. इथं काय घेतोय आपण a रेज टू x घेतो आहे. तर आपल्याला काय करावं लागेल डिफरन्शिएटिंग काय करावं लागेल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x घ्यावं लागेल. y चा डेरिव्हेटिव्ह किती येतो रे बरोबर हे पहिले dy/dx. आता
आता इथे काय करायचं आपण हे काय dy dx ऑफ किती रे e रेज टू x dy dx ऑफ किती रे a रेज टू x असं होतं आणि अशा पद्धतीने काय हे dy dx इज इक्वल टू e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो e रेज टू x होतो आणि a रेज टू x चा किती होतो a रेज टू x इनटू किती होतो log a आणि अशा पद्धतीने काय झालं हे पहिल्याचं आणि दुसऱ्याचं आहे ओके आणि दोन प्रॉब्लेम सॉल्व केले तिसरा प्रॉब्लेम घ्या विद्यार्थ्यांना तिसरा प्रॉब्लेम कसा आहे लेट y इज इक्वल टू डेरिव्हेटिव्हची प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपण असं y दाखवायचं y बरोबर म्हणा किंवा f म्हणा हे नाही y बरोबर किंवा f ऑफ x y इक्वल टू हे किती आहे 1/x प्लस किती रे हे log x आहे आता आपण काय करायचं तर डिफरन्शिएटिंग with respect to x y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो dy dx होतो बरोबर आहे आता काय करायचं आपण इथं करायचं dy dx ऑफ किती रे 1/x आहे प्लस काय करायचं इथं dy dx ऑफ काय करायचं इथे log x घ्यायचा ठीक आहे आता काय करायचं आपण इथे हे dy dx is equal to 1/x चा डेरिव्हेटिव्ह घेतो minus 1/x square plus log x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो 1/x होतो तर हे तुमचा आन्सर झाला पोरांनो अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे इथं तीन प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत तर तुम्ही हे तीन प्रॉब्लेम फटाफट लिहा लगेच आपण पुढचे प्रॉब्लेम पण सॉल्व करून टाकूया लेट y इक्वल टू किती आहे y इक्वल टू tan x प्लस sin x आता आपण काय लिहायचे पोरांनो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असं लिहायचं y चा डेरिव्हेटिव्ह dy dx येतो आता इथं ऍक्शन घ्यायची आपल्याला इथं कसं घ्यायचं रे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लिहायचं इथं हे पाहिजे tan x लिहायचं प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लिहायचं इथे हे sin x लिहायचं पहा tan x डेरिव्हेटिव्ह किती होतं रे विद्यार्थ्यांनो किती होतं x स्क्वेअर x होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x किती असतो रे कोण सांगेल cos x तर अशा पद्धतीने काय होतं हे dy dx इक्वल टू किती झालं sec स्क्वेअर x प्लस किती आहे cos x हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 4 सॉल्व झालेला आहे आता प्रॉब्लेम नंबर 5 घ्या प्रॉब्लेम नंबर 5 चं सोल्युशन डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना त्याला तुम्ही y ने किंवा f ने f ऑफ x ने दाखवायचं y इक्वल टू किती आहे तर cot x आहे प्लस किती आहे तर cos x आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह किती आहे dy dx आहे आणि आता हे डेरिव्हेटिव्ह ऑफ किती इथे हे cot x आहे प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ किती आहे तर cos x आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x म्हणजे काय मायनस cosec x मायनस cosec स्क्वेअर x ओके आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x minus sin x ओनली sin x का मायनस sin x मायनस sin x गुड चला dy dx is equal to minus cosec स्क्वेअर x minus sin x तुम्हाला मी सांगितलेलं आहे जेवढं करता तेवढं करा या दोघात समान काय आहे मायनस साइन समान आहे तर ती मायनस साइन कॉमन काढा तर काय होतं इथे cosec स्क्वेअर x
प्लस किती साइन एक्स म्हणजे काय झालंय dy बाय dx. अशा पद्धतीने तुमचा हा प्रॉब्लेम नंबर 5 सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. आता प्रॉब्लेम नंबर 6 घ्या स्टुडंट्स. काय 6 मध्ये वय सोल्युशन घ्यायचं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना नाव द्यायचं लेट y इक्वल टू sec x. sec x प्लस काय रे tan x आहे. खाली काय लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x लिहायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय रे x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह किती आहे dy बाय dx आहे. तर इथे लिहा काय लिहा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लिहा sec x लिहा प्लस असं ऍक्शन घ्यायची बरं काढायचं नाही फक्त ऍक्शन घ्यायची पहिल्या स्टेप मध्ये. दुसऱ्या स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचं. चला आता इथे काय झालं रे dy बाय dx is equal to derivative of sec x into tan x. Derivative of tan x sec square x. तुम्हाला मी सांगितलेलं आहे जर काही तुम्हाला आणखीन पुढे करता येत असेल तर करायचं. फ्रॉम हियर अँड फ्रॉम हियर इथून आणि इथून आपण sec x कॉमन काढू शकतो. जे ते करता येईल ते करायचं. ओके इथून आपण sec x कॉमन काढू शकता स्टुडंट्स. आतमध्ये काय उरतं रे हे tan x उरतो प्लस sec स्क्वेअर मधला एक sec x बाहेर आला. इथं काय उरतो रे एक sec x उरतो. अशा पद्धतीने तुमचे हे प्रॉब्लेम नंबर 6 सुद्धा संपलेला आहे. ओके सर्वांना समजलेला आहे. लिहा नंतर लिहा. नंबर 7 मी प्रॉब्लेम नंबर 7 सॉल्व करतो. इथं लेट म्हणा y is equal to cosec x plus root x आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असं लिहायचं. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दिस इज इक्वल टू इथं बघा रे परंतु डेरिव्हेटिव्ह असं लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे cosec x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ किती आहे रूट x आहे. दिस इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x काय होतं रे मायनस cosec x इनटू काय होतं cot x होतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x किती होतं रे 1/2 root x होतो 1/2 root x. what is this is dy by dx होतो आहे का नाही. आता हे लेसन किती आहे मतलब प्रॉब्लेम नंबर 8 आहे. लेट y is equal to काय लिहायला पाहिजे ते sin inverse of x plus cos inverse of x. differentiating with respect to x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आहे. ओके आणि इथं काय करायचं हे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin inverse of x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cos inverse of x आहे. दिस इज इक्वल टू साइन इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुम्हाला सूत्र लिहून दिलेलं आहे मी 1/√(1 - x² प्लस cos इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह किती आहे रे -1/√(? किती आहे 1 - x². व्हॉट इज दिस इज dy बाय dx. इथं प्लस आहे प्लस इंटू मायनस होतं. dy बाय dx is equal to 1/√(1 - x² plus into minus 1/√(1 - x². This is the solution of this problem. कोणता प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 8 आहे. आता काय करा स्टुडंट्स इथे हे घ्या प्रॉब्लेम नंबर 9. काय प्रॉब्लेम नंबर 9 रे हे y is
इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस किती आहे रे cot इनवर्स ऑफ x. तो तिथे काय लिहा डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू किती आहे x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह किती करे dy by dx आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x किती आहे 1 by 1 प्लस किंवा एक स्टेप वाढवा ही स्टेप यू इन्क्रीज वन मोर स्टेप हियर. असं ऍक्शन घ्या पहिले. काय करा डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x असं ऍक्शन घ्या प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करा रे cot इनवर्स ऑफ x असं लिहा. आता काय होतं बघा dy by dx is equal to dy by dx is equal to tan inverse of x 1 by 1 plus x square. आता इथं प्लस आणि हे मायनस 1 by किती रे 1 plus x square. वन मोर स्टेप आपण काय करू शकता वाढवू शकता. वन मोर स्टेप आपण वाढवू शकता dy by dx is equal to काय करू शकता ते 1 by 1 plus x square plus into minus minus 1 by 1 plus x square. ओके प्रॉब्लेम नंबर 10 घ्या. लेट y is equal to sec inverse of x plus cosec inverse of x. आता काय करा डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू काय रे विथ रेस्पेक्ट टू किती आहे x आहे. y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे dy by dx आहे 1 by x अंडर रूट ऑफ किती आहे x स्क्वेअर मायनस 1. इथे हे मायनस घ्या प्लस इथे प्लस मायनस 1 बाय किती होते अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. अशा पद्धतीने आपण डायरेक्टली लिहितो. एक स्टेप कमी केली डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह किती 1 बाय x अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो रे मायनस 1 बाय x अंडर रूट ऑफ किती x स्क्वेअर मायनस 1. अशा पद्धतीने तुमचे हे 10 प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत. ओके सर्वांनी फटाफट लिहून घ्या. हे कोणता रूल आहे रे मुलांनो प्रोडक्ट रूल आहे. त्याला दुसरं नाव आहे कोणतं u into v रूल. u into v रूल किंवा आणखीन एक नाव आहे त्याला चेन रूल. कोणता रूल आहे तो चेन रूल. ओके तो कसा रूल आहे पहा. चेन रूल कसा आहे तो पहा. तो का if y is equal to u into v असे दोन फंक्शन्स आहेत. तर काय लिहायचं आपल्याला इथं डिफरन्शिएटिंग with respect to x लिहायचं. y चा डेरिव्हेटिव्ह काय होतं रे dy by dx येतो. पहिलं फंक्शन जसं आहे तसं ठेवा. दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा dv by dx प्लस दुसरं फंक्शन जसं आहे तसं ठेवा आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा du by dx. पहिलं फंक्शन जसं आहे तसं ठेवलं दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला सुरू केला का तो हा प्लस दुसरं फंक्शन तसं ठेवलं पहिल्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढला. त्याचं नाव आहे चेन रूल. पहिला फंक्शन जसा आहे तसं ठेवला दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला प्लस दुसरं फंक्शन जसं आहे तसं ठेवलं पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढला. ओके आता ह्याला म्हणतात प्रोडक्ट रूल. ह्याला म्हणतात चेन रूल. y is equal to first function I have kept as it is derivative of the second class. Second function as it is derivative of the first function. Okay, in this way we have to use the chain rule. चला आता मी याच्यावरती काही प्रॉब्लेम तुम्हाला देणार आहे. समजा इथे हे sin x आहे e raised to असे दोन आहेत. दुसरं काय आहे cos x आणि a raised to x आहे.
तिसरं काय रे tan x, tan x आणि log x आहे. आणि चौथं काय झाला cot x, cot x root x. ओके. आणि पाचवं काय झालं रे sec x, sec x. sec x into काय sec x into root x, sec x into root x आहे. त्यानंतर नंबर 6 cosec x, cosec x into sin inverse of x आणि sec x into cos inverse of x into cos inverse of x log x into tan inverse of x. ओके. आणि पुढे नंबर 9 root x into cot inverse of x. Okay. And number 10 direct sec inverse of x into root of x. In this way I have given you 10 problems here, and from it first problem I am solving here. मी पहिला प्रॉब्लेम सॉल्व करत आहे. let y is equal to sin x, sin x e raised to x. Okay. Differentiating with respect to x, differentiating with respect to x, differentiating with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy by dx. फर्स्ट फंक्शन आहे ते sin x जसा आहे तसं ठेवायचं. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचं लिहायचं रे e raised to x लिहायचं प्लस e raised to x जसं आहे तसं लिहायचं. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं पहिल्या फंक्शनचं काढायचं. पुन्हा बघून घ्या पोरांनो, पहिला फंक्शन जसा आहे तसा ठेवला, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, आधी दुसरं फंक्शन जसं आहे तसं ठेवायचं, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता इथं बघा sin x जसं आहे तसं लिहिलं, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस e raised to x जसं आहे तसं sin x चा डेरिव्हेटिव्ह काय करे cos x. तुम्हाला मी सांगितलेलं आहे काही करता येतं तसं करायचं. काय करायचं आहे आपल्याला इथून यू कॅन टेक कॉमन e raised to x फ्रॉम बोथ दी टर्म, दोन्ही टर्म म्हणून आपण e raised to x कॉमन काढू शकता. इथं काय राहतो रे sin x राहतो, इथं काय राहतो sin x प्लस काय राहतो रे cos x राहतो. तर हे झालं तुमचं सोल्युशन कोणाचं या पहिल्या प्रॉब्लेमचं झालं. ओके. मग तो सोल्युशन संपल्यानंतर खाली दोन मारायच्या रेषा अशा. ओके. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपण लेट y बरोबर cos x आहे की नाही, cos x आणि काय रे e raised to x आहे का. आता आपण काय करायचं लेट लिहिलेले आपण इथे डिफरन्शिएटिंग घ्यायचं, डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू x लिहायचं, विथ रेस्पेक्ट टू काय लिहायचं रे x लिहायचं. y चा डेरिव्हेटिव्ह किती होतो dy by dx होतो. ओके. पहिलं फंक्शन जसं आहे तसं ठेवा, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा प्लस a raised to x जसं आहे तसं ठेवा, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. इथं बघा रे काय ते, इथं बघा काय किती येतं, इथं हे cos x a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय होतं रे a raised to x into किती होतो log a होतो. त्यानंतर a raised to x जसं आहे तसं लिहिलं, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x असं कंसात लिहा. पुढच्या स्टेपला असं करा पोरांनो, काय करता रे इथून a raised to x, इथून a raised to x we can take common, so I have taken it cos x into log a plus into minus sin x. Okay. In this way
दिस इज द सोल्युशन ऑफ सेकंड प्रॉब्लेम. हे आपल्या दुसऱ्या प्रॉब्लेमचे हे सोल्युशन आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, प्रॉब्लेमच्या नंतर प्रॉब्लेम, प्रॉब्लेमच्या नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, प्रॉब्लेम नंबर 3 घ्या. लेट y इज इक्वल टू tan x. tan x इंटू किती रे आहे, log x आहे. differentiating with respect to x, differentiating with respect to x, differentiating with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, dy by dx आहे. आणि पहिला फंक्शन जसा आहे तसं ठेवा. दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा, प्लस दुसरा फंक्शन जसा आहे तसं काढा आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. दिस इज इक्वल टू tan x जसा आहे तसं ठेवला, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x होतो, प्लस log x जसा आहे तसं ठेवला, tan x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो रे, x/x होतो. मॅथ काय सांगतो, जे एखादी कॉमन काढता येईल ते कॉमन काढायचं. काय हे tan x अपॉन काय होतं रे, sec x होतो, प्लस ते लिहा पहिले sec2x पहिले लिहा, नंतर काय करा रे, log x लिहा. अशा पद्धतीने तुमचं काय झालं, हे सोल्युशन झालं. कोणाचं, प्रॉब्लेम 3चं. दिस इज द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम 3. प्रॉब्लेम 3चं हे काय झालं रे, सोल्युशन झालेलं आहे. आता काय करा स्टुडंट्स, प्रॉब्लेम नंबर 4 घ्या. प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये असं लिहा, लेट y इज इक्वल टू cot x इंटू किती आहे, रूट x आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, dy by dx आहे. cot x जसा आहे तसं ठेवला, पहिला फंक्शन, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, प्लस दुसरा फंक्शन ठेवायचा आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, आता पुढे बघा काय होतं इथे, हे cot x जसा आहे तसा ठेवला, रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x आहे, प्लस रूट x जसा आहे तसा, cot चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec2x आहे. अशा पद्धतीने इथं काय लिहायचं, cot x अपॉन 2 रूट x, इथं काय लिहायचं मायनस cosec2x into root x लिहा. Okay, in this way we have solved the 4th problem. This is the solution of the 4th problem. Okay, any problem here? हे प्रॉब्लेम आहे तुम्हाला इथं, तर हे प्रॉब्लेम नंबर आपण 4 सोडवलेले आहे. ओके, सर्वांना समजलं का? लिहा. लेट y is equal to किती आहे रे, sec x इंटू किती आहे, रूट x आहे. तर काय लिहायचं आपल्याला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. हे पहा रे, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, पहिला फंक्शन जसा आहे तसं ठेवून टाका, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, प्लस दुसरा फंक्शन जसा आहे तसं ठेवायचा, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. चला आता आपण पहिल्या स्टेप मध्ये ऍक्शन घेतली, दुसऱ्या स्टेप मध्ये डायरेक्टली कृती करा. 2 रूट x किती रे, 2 रूट x प्लस इथं किती आहे रे, रूट x आहे, इथं किती आहे, रूट x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x काय होतं रे, sec x into tan x असा होतो, sec x into tan x. Already I have told you, if some operation is possible then that operation you can do. चला रे, यातून कॉमन पण काढता येतं, लसावी पण काढता येते.
मी कॉमन काढतोय dy बाय dx इक्वल टू किती झालं रे बघा हे sec x झालं काय झालं बरं sec x कॉमन काढला मी आतमध्ये काय राहिला 1/2 रूट x प्लस ते किती आहे रूट x आहे इनटू किती आहे हे tan x आहे अशा पद्धतीने हे तुमचे प्रॉब्लेम झाले ओके सर्वांना समजलं हां चला आता काय करू आपण पोरांनो हे प्रॉब्लेम नंबर 5 झाला आता प्रॉब्लेम नंबर आपण घेऊया 6 घेऊया ओके आता पहा इथे मी काय करतोय प्रॉब्लेम नंबर 6 घेतोय प्रॉब्लेम नंबर 6 काय पहा लेट y इक्वल टू किती आहे रे तो काय आहे cosec x cosec x इनटू किती आहे sin इनवर्स ऑफ x आहे cosec x इनटू किती आहे sin इनवर्स ऑफ x आहे काय करायचं मी आता इथं डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू x करा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आहे ओके इथं पहिलं फंक्शन जसं आहे तसं ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड sin इनवर्स ऑफ x प्लस sin इनवर्स ऑफ x जसं आहे तसं ठेवलं डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन cosec x लिहितो हे काय पुढे बघा किती आता इथं cosec x इनटू किती आहे sin इनवर्स ऑफ x म्हणजे काय sin इनवर्स ऑफ x म्हणजे काय 1 बाय अंडर रूट ऑफ किती आहे 1 मायनस x स्क्वेअर प्लस इथे किती रे sin इनवर्स ऑफ x cosec x म्हणजे काय मायनस cosec x इनटू cot x आणखी पुढची स्टेप काय करतो बघा dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल इथून आणि इथून आपण cosec कॉमन काढू शकता cosec x कॉमन काढला आहे स्टुडंट्स इथे किती रे 1 बाय अंडर रूट ऑफ किती आहे 1 मायनस x स्क्वेअर आहे इथं काय झालं रे प्लस इनटू मायनस मायनस पहिले cot लिहा cot x लिहा नंतर sin इनवर्स ऑफ x लिहा ओके तर हे तुमचं आन्सर आहे कोणत्या प्रॉब्लेमचं प्रॉब्लेम नंबर किती आहे 6 चला आता प्रॉब्लेम 7 घेऊया प्रॉब्लेम 7 याचं मी सोल्युशन घेतोय लेट y इक्वल टू sec x इनटू cos इनवर्स ऑफ x differentiating with respect to x differentiating with respect to x y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इथं पहा रे पहिलं फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन पहिलं फंक्शन जसं आहे तसं ठेवा ओके दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा cos इनवर्स ऑफ x प्लस दुसरं फंक्शन जसं आहे तसं ठेवा पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा दिस इज इक्वल टू हे बघा रे sec x cos इनवर्स म्हणजे काय 1 बाय अंडर रूट ऑफ किती आहे 1 मायनस x स्क्वेअर आहे प्लस cos इनवर्स ऑफ x sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x from here and from here you can take sec x common minus 1 by under root of 1 minus x square plus sec x पहले लिया sec x into cos inverse of x sec x into cos inverse of x what is this is dy by dx
ओके, अशा प्रकारे तुमचे हे 3 प्रॉब्लेम झाले बघा. 7वा प्रॉब्लेम पण झालेला आहे. ओके, इथं पहा रे स्टुडंट्स, इथून आपण काय केलं, x कॉमन काढलं. इथं काय राहतो मग, tan x राहतो आणि इथं काय राहतो, cos इन्व्हर्स ऑफ x राहतो. समजलंय? चला फटाफट y इक्वल टू किती झालं बे, log x log x into tan inverse of x. differentiating with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. पहिल्याला ठेवा, दुसऱ्याचं काढा, दुसऱ्याला ठेवा, पहिल्याचं काढा. ओके, चला पुढच्या स्टेप मध्ये बघा. dy by dx बरोबर dy by dx is equal to ते बघा रे, log x as it is, derivative of tan inverse of x 1 by 1 plus x square plus tan inverse of x, derivative of log x काय होतं रे, 1 by x. 1 by x होतो. You can't do anything, काही करता येत तसं ठेवून टाका. दिस इज प्रॉब्लेम नंबर 8. आता प्रॉब्लेम नंबर 9 घ्या पोरांनो. हे पहा, प्रॉब्लेम जेव्हा सुरुवात करता तेव्हा लेट y म्हणून करा, रूट ऑफ x into cot inverse of x. differentiating with respect to x, okay. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. पहा रे स्टुडंट्स, पहिल्याला ठेवा, दुसऱ्याचं काढा, प्लस दुसऱ्याला ठेवा, पहिल्याचं काढा. हे पाठच करून टाकायचं, पहिल्याचं दुसऱ्याचं. हे रूट x ला रूट x लिहिलं, cot inverse of x minus 1 by 1 plus x square plus cot inverse of x, derivative of root of x 1 by 2 root x, 1 by 2 root x असं घ्यायचं. ओके, आता पुढे पहा काय होतं ते, dy by dx बरोबर किती झालं माहिती रे, रूट x वर लिहिलं पोरांनो, खाली घालायला 1 plus x स्क्वेअर याला. ओके, मग इथं मायनस आहे पहा, इथं सुरुवातीला मायनस घ्यायचं. हे प्लस cot इन्व्हर्स घ्यायचं आणि खाली काय घ्यायचं रे पोरांनो, 2 रूट x घ्यायचं. अशा पद्धतीने तुमचा कोणता झाला, 9 झाला. आता कोणता चालू आहे, आता 10वा चालू आहे. sec inverse of x झाला रे, रूट x झाला. differentiating with respect to x. चला, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to sec inverse of x. पहिल्याला ठेवलं, दुसऱ्याचं काढायचं, आधी दुसऱ्याला ठेवायचं, पहिल्याचं काढायचं. ओके, चला पुढच्या स्टेप मध्ये sec inverse of x 1 by 2 root x plus root x, sec inverse of x 1 by x square minus 1 by x into under root of x square minus 1.
आता तुम्ही वरच्या वरच्याचा करा गुणाकार आणि खालच्या खालच्याचा करा गुणाकार. इथे किती झालं बाई रूट x वर झालं. इथं x काय हे x स्क्वेअर मायनस 1 व्हॉट इज दिस? This is the solution of 10th problem. In this way we have solved product rule. N rule, limit to a rule. है नहीं? हा रूल आपण केला इथं. पूर्ण समजला हा रूल?